प्रथम तुला। तर नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो. मी आहे तुमचा मित्र मोहित, म्हणजेच इट्स MTD. तर स्वागत करतो माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. मागचा व्हिडिओ जर नाही बघितला असेल तर बघून घ्या तुम्ही. मागचा व्हिडिओ आपण हनुमान टेकडीवर गेलो होतो, पण मधात लाईन गेल्यामुळे पादावून गेला होता मित्रांनो. तर व्हिडिओ तर खूप छान झाला होता, तसं तर मजा आली होती. मित्र भेटले होते, मानस भेटला होता, अजून इतर काही मित्र भेटले होते. तर आज आपण जाऊया. आई कुठे जायचं सांग बरं. आज जाऊया विघ्नहर्ता गणपती बाप्पाचं मंदिर आहे ना तिथे. ठीक आहे. तर आई काही येणार नाहीये. आईने सुचवलं की तिकडे जाऊ शकता म्हणून, कारण काल एकादशी होती, अजून आज बारस आहे. तर बारसच्या दिवशी आपण जाऊया गणपती मंदिरात. अजून इकडे तुम्ही बघू शकता आई सिरियल बघत आहे. अजून आई नेहमीप्रमाणे आपले कामं घेऊनच बसली आहे, नुसती कामच करत राहते ती. तर व्हिडिओ जर आवडत असेल तर लाईक, शेअर, अजून सबस्क्राईब करून द्या. अजून बेल आयकॉन दाबून द्या. तो जो घंटा आहे ना खालचा, त्याला टर्न करून द्या, म्हणजे तुम्हाला व्हिडिओ येत राहील. ठीक आहे. तर चला आपण निघूया व्हिडिओ. अजून व्हिडिओची स्टेबिलिटी वाढवण्यासाठी आपण 3-4 महिने झाले गिम्बल घेऊन आहे, पण गिम्बलचा कधी वापर नाही केला. पण आज आपण मंदिरात गेल्यानंतर गिम्बलचा वापर करूया मित्रांनो. ठीक आहे. अजून माझा भाऊ नेहमीप्रमाणे तयार आहे. तर चला निघूया आपण. अजून तिथे भक्तजनांना पण भेटूया. ठीक आहे. तर चला निघूया. तर फायनली मित्रांनो आम्ही पोहोचलो आहे गणपती महाराजांच्या मंदिराकडे. तर बघू शकता इकडे एंट्रन्स गेट आहे. अजून आम्ही सध्या आहे मार्केट लाईनच्या एरियामध्ये. तर इकडे तुम्ही बघू शकता चुन्नू मनूच्या समोर पडते इकडे. अजून आपण आहे सध्या मार्केट लाईनमध्ये. ठीक आहे. भैया सीताफल कैसे लगाए? अच्छा अच्छा, ठीक आहे ठीक आहे. 50 का 1 किलो, 100 में 2 किलो. तर 100 मध्ये 2 किलो आहे म्हणते, अजून 50 मध्ये 1 किलो आहे म्हणते. तर चला आपण मंदिरात एंट्री करूया. अजून सगळ्यात पहिले गिम्बल लावतो, त्यानंतर आपण व्हिडिओ घेऊया. प्रथम तुला वंदितो कृपाळा. प्रथम तुला वंदितो कृपाळा. गजानना गणराया. प्रथम तुला वंदितो कृपाळा. प्रथम तुला वंदितो कृपाळा. गजानना गणराया. प्रथम तुला वंदितो कृपाळा. तर मित्रांनो आम्ही आलो आहे आता गणेश मंदिर इकडे देवस्थानात आलो आहे वर्धेला. बडे चौकात आहे. अजून आपल्याला भेटले आहे वर्धेचे स्थानिक काकाजी. नमस्कार काकाजी. आपलं राहणं इथेच आहे का? आपलं राहणं इथेच आहे? अच्छा अच्छा, मंदिरात राहता तुम्ही. अच्छा अच्छा. आपला परिचय देऊ शकता तुम्ही? अच्छा, दोघं पण महाराज आहे. अच्छा अच्छा. तर तुम्ही किती वर्षापासून इथे सेवा करताय गणपती महाराज? किती? 7 वर्ष झाले. अच्छा अच्छा, चांगली गोष्ट आहे. अजून आपल्या मंदिरांना, आपलं जे मंदिर आहे गणपती मंदिर, तर याला कोण म्हणजे फंड प्रोव्हाइड करतं? मग गव्हर्नमेंटकडून फंड येतो का? मग नाही. मग मंडळ आहे इथे, संचालक मंडळ. संचालक मंडळ आहे. अच्छा अच्छा, चांगली गोष्ट आहे, चांगली गोष्ट आहे. आधी हे महाराज होते. अच्छा अच्छा. नमस्कार नमस्कार. अच्छा अच्छा. आपला परिचय देऊ शकता तुम्ही? परिचय देऊ शकता आपला? मदनराव पुरुषोत्तमराव दिवसकर वडला. अच्छा अच्छा. मी गणपतीच्या सेवेमध्ये आता 15-20 वर्ष झाली इथं 15-20 वर्ष झाले. अच्छा अच्छा. सेवा करायची. कार्यक्रम असला आम्ही इथे हजर असतो. जे काही मंदिरची ट्रस्टी आहे ते सांगतात त्या पद्धतीत कामं करत. अच्छा अच्छा. चतुर्थीला गणपती येतो, दुसरीचे वगैरे प्रोग्राम. अजून भजन राहत असेल ना? भजन कोणत्या दिवशी राहतं मग गणपती? एकादशीला. अच्छा, म्हणजे काल झालं आहे ना भजन? म्हणजे लेडीज असते.
लेडीज असतात फक्त. म्हणजे 12ही महिने त्या महिला मंडळाचं भजन. महिला मंडळ. आता आमच्या वयातले मुलं चालत असेल ना, म्हणजे ज्यांना भजनात आवड असेल त्यांना. ते काय प्रत्येकाचा आवडीचा विषय आहे, आले पाहिजे का. हो बरोबर आहे का बोलला. तुमचे भजन? मला आवडतं ना. तर तुम्ही पण कसं आहे, तुम्ही एक दोघं असले तर एक दोघं म्हणजे मला म्हणजे मंडळ गायन तरी पाहिजे. हो. मंडळ आहे, पूर्ण आहे मंडळ आपल्याकडे. एक वेळा करा तुम्ही भजन, हो. तुमची इच्छा आहे. माझा मित्र पेटकर आहे, एक मित्र तबला वाजवतो, अजून मला गाणे म्हणायचं छंद आहे. ठीक आहे ना, करू शकतो. अच्छा अच्छा, तसं कळवा तुम्ही, हां, म्हणजे आपण तुम्ही येऊ. एकदा येऊन भेटा चतुर्थीच्या आधी. चतुर्थीच्या मग चतुर्थीला भजन घेता येते आपल्याला. अच्छा आमचे जे मंदिराचे ट्रस्टी आहे, हां, हां. सदस्य आहे, भाडाने सदस्य आहे, अच्छा, त्यांचं राहणं कुठे आहे मग? ते प्रतापनगरला राहतात. प्रतापनगरला राहतं. ते तुम्हाला मार्गदर्शन चांगलं देऊ शकते, म्हणजे कोणत्या ते दिवशी पूर्ण माहिती देतात, त्यांना आम्हालीपासून माहीत आहे. अच्छा अच्छा, मंदिर फार जुनं आहे. मंदिराला तर 150-200 वर्ष. तरी म्हणजे आपलं जे गणपती महाराजांचं मंदिर आहे ते सकाळी किती वाजेपर्यंत चालू राहतं आणि संध्याकाळी किती वाजेपर्यंत चालू सकाळी राहतं? उघडते 6 वाजता. 6 वाजता 4 उघडतं, वाजता, 12 वाजता बंद. बंद होतं. 4 वाजता. आणि संध्याकाळी 4 ते 9:30. 4 ते 9:30. भरपूर लोक येतात, श्रद्धास्थान आहे लोकांचं. चतुर्थीला बाहेरपर्यंत गर्दी राहते. चतुर्थीला दिवसभर चालू राहते. असं असं, म्हणजे जसं आपलं महाराष्ट्रात जसं अष्टविनायक आहे, तर तसं म्हणजे आपलं पण वर्ध्याचं मंदिर आहे ते पण त्याच्यात आहे का, इन्क्लूड आहे का? मध्ये नाही आहे. अष्टविनायकमध्ये नाही, पण महत्त्व तेवढंच आहे. जसं आपलं केळझरचं गणपती आहे. केळझर आहे, कळम आहे, तसं वरती अच्छा, म्हणजे इकडले आपल्या विदर्भातले जे आहे गणपती, त्याच्यात आपला वर्धेचे गणपती बाप्पा येतात आहे ना. ठीक आहे ठीक आहे. अष्टविनायकमध्ये नाही आहे. अष्टविनायकमध्ये नाही, पण त्या लेवलमध्ये आहे. कारण की बाहेरगावचे लोक येतात इथे. तुम्ही कुठले मी वर्धेचंच राहणार माझं. चांगलं. नमस्कार आजोबा. सांगा त्यांना ते विचारते. काय काही नाही, आपण भक्तजन आहे की म्हणजे आपण पण काकाजींसारखे इकडे सेवा करता मंदिरात? नाही, याचं आपलं ते भक्त मंडळ आहे. भक्त मंडळ आहे. अच्छा अच्छा, अजून आपलं राहणं कुठे इथंच आहे का मग वर्धेतलं? अच्छा अच्छा, म्हणजे असं पकडू शकतो की तुमचा मित्रांचा पूर्ण फ्रेंडचं सर्कल आहे पूर्ण, तुम्ही सोबत मिळून इकडे येतात, रोज सकाळ संध्याकाळी आरतीच्या वेळी येतात. आरतीला. अजून आता म्हणजे थोड्या वेळाने जेवण करायला चालले जाल तुम्ही सगळे? 9 वाजता 9 वाजता घरी जाता. आपलं कुठे राहणार मग आजोबा? मालपुजारीपुरा याच्या बाजूलाच आहे. मालगुजारीपुरात आपला प्लॉट आहे ना. हां, माझं राहणं आहे तिथे. हो. मारवटकरला ओळखत असाल ना कुठे? तू? मारवटकर मानवटकर. नाही माहीत? बरं ठीक आहे, चालेल. मी डॉक्टर लोणारे नाही का, हां हां, त्या गल्लीमध्येच राहतो. असं असं असं. कपड्याचं दुकान आहे मांडवियाचा. मालवीयाचं. हां, तिथेच राहतो. चांगलं आहे चांगलं. तुम्ही काय वाचता आजोबा? हे आता इथं वाचनालय आहे, एखादा पुस्तक धार्मिक वाचनालय. लायब्ररी. तर मित्रांनो, इथे कार्यालयामध्ये आहे धार्मिक वाचनालय, जिथे आपण पुस्तकं घेऊन वाचू शकतो. म्हणजे धार्मिक पुस्तकं असेल सगळ्यांना, सगळे धार्मिक. म्हणजे जसं आपलं महाभारताचं पुस्तक असेल, रामायण असेल, महाभारत आहे, शिवाय तुमची छत्रपती शिवाजी महाराजांचं आहे, पुस्तक आहे. आहे. पुष्कळ. चांगलं आहे. तिकडे मागे ध्यान केंद्र आहे. ध्यान केंद्र आहे. मला वाचण्याचा शौक आहे. पेपर झालं, पुस्तक दिसलं ते वाचत 2 बसतात. तास 3 तास बसतो महाराजांना मिळतं. चांगलं आहे, चांगलं आहे. 3 घंटे माझ्या इथं कोणी बसत नाही. चालू द्या मग दोघांचं. मागचं ध्यान केंद्राचं. नमस्कार आजोबा. नमस्कार. आपला परिचय देऊ शकता का तुम्ही? तुम्ही कुठून आला? मी वर्धेचाच आहे. कुठच्या याच्याकरता आहे? नाही, मी माझं यूट्यूब चॅनल आहे. तर यूट्यूब चॅनलवर मी म्हणजे एक सिरीज चालू केली आहे, ज्याच्यात मी मंदिरं दाखवत आहे पूर्ण वर्धेतले. तर आज म्हणजे आपल्या वर्धेतलं दुसरं मंदिर. पहिलं जे मंदिर आहे ते घेतले मी हनुमान टेकडी, माहीत असेल ना तुम्हाला. तर हनुमान टेकडीमधले जे मंदिर आहे ते पूर्ण घेतले आहे. हनुमान टेकडीवर हे महाराज नाही दिसले. कदाचित मला परवाच्या दिवशी दिसलं होतं. तुम्ही घालून होतं का, जॅकेट घालून होतं, जर्किन?
घालून होतं ना, बसून होते. मी गेलो नाही त्यांच्याकडे कारण त्यांचं ध्यान चालू होतं ना, तर त्याच्यामुळे मी काही गेलो नाही त्यांच्याकडे. हो तुमचं यूट्यूबमध्ये तुमचं हे प्रसारण येईल काय? हो, उद्या मी अपलोड करणार आहे व्हिडिओ, तर म्हणून उद्या पाहता येईल. हा उद्या बघता येईल. तर तेच विचारलं, तुमचा परिचय सांगा, तुमचं राहणं इच्छच आहे की नाही, अजून तुम्ही म्हणजे किती वर्ष झाले इकडे सेवा करताय गणपती महाराजांजवळ? बसूनच सांगतो. माझं नाव विनायक वेता. मी मंदिराचा पुजारी हो आणि गेल्या 8 वर्षापासून देवाची सेवा करतो, गणपती सेवा करतो. आणि सर्व इथे मला मानसिक उत्पाद शांती आहे, समाधान आहे आणि ईश्वराकडनं मला भरपूर आहे मिळते. काही म्हणजे कोणत्या गोष्टीची कमी नाही आहे आणि लोकांचा पण इथे मला प्रेम मिळालं, आपुलकेपणा मिळालं, प्रेम मिळालं. त्यामुळे मला इथे यांना सोडून कुठे जाण्याची इच्छा करत नाही आणि हे माझ्याकरता सर्व आहे. आणि माझी हीच इच्छा आहे की यांच्या चरणी मी असंच त्यांची सेवा देत राहू आणि माझा शेवट त्यांच्या चरणी माझा हीच माझी प्राथमिक इच्छा आहे. धन्यवाद. तर मित्रांनो, आत्ताच आपण घेतलं होतं पुजारींजींचं, म्हणजे आपले जे आजोबा होते त्यांचा आपण परिचय घेतलं, किती वर्षापासून सेवा करताय. अजून त्यांची ते मनापासून इच्छा होती की त्यांनी देवाची सेवा केली पाहिजे म्हणून. तर चला, आजोबा आपल्याला दाखवत आहे ध्यान केंद्र. हे ध्यान केंद्र आहे. हे आहे ध्यान केंद्र, जिथे आपले जेवढे अष्टविनायकचे जेवढे गणपती महाराज आहेत त्यांचे पूर्ण यांचे फोटोज लागून आहेत. हे वेदांतल्या पुस्तकावरून घेतलेले फोटो आहे. अच्छा, वेदातले घेतलेले पुस्तकांचे फोटो आहे. ठीक आहे. आणि इथे मी रामायणाचा पाठ करत असतो पूजा व्यतिरिक्त. अच्छा अच्छा. रोज एक पान जरी वाचतो असतो, हं. जेवढा टाईम मिळेल तेवढा रामायणाचा पाठ माझा चालू असतो. म्हणजे आता तुम्ही म्हणजे कितव्यांदा वाचत आहे ग्रंथ हा? माझं अखंड चालूच राहते, संपलं की परत चालू. पुन्हा चालू करायचं? मला हा रामायणाचा आवड ही आधीपासून स्कूल लाईफपासून आहे मला. अच्छा अच्छा, चांगलं आहे. आपलं वय किती असेल मग आजोबा? किती असेल? जवळपास 65-70 काहीतरी. 69 रनिंग आहे. हां, वाटलंच मला. चांगलं आहे चांगलं आहे. मग इकडे जे आपलं ध्यान केंद्र आहे, तर इथे ध्यान होतं काय मग तसं? येतात ना सकाळच्या वेळी राहतच नाही ना ध्यान? लोक येतात, कधी सिंगल असतात, कधी 5-6 जण असतात. मेडिटेशन राहत असेल आणि इथे? मेडिटेशन शुक्रवारी होते. वर होते? हां, अच्छा श्री महाराजांचं. अच्छा अच्छा. म्हणजे महाराज येतात की कसं? नाही 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 नाही, त्यांची जी मंडळी राहते, शिष्य मंडळी होते. हम्म. अजून इकडे म्हणजे ओमचं उच्चारण होत असेल? सर्व राहते तिथे वरती राहते. अच्छा. शुक्रवारी सकाळी राहते, दर शुक्रवारी. मग आपल्या म्हणजे मंदिरात अन्नदान होतं काय? अन्नदान आता ते कसं आहे, गणपती उत्सव राहतो त्यावेळेस राहतो. 2 उत्सव राहतात वर्षात, माघातले भाद्रपदात. आणि नवरात्र राहते देवीचं, त्यावेळेस राहते अन्नदान बाहेर वगैरे. लंगर राहतात ना नवरात्री? हो राहतात, त्या टाईमला राहत असेल ना. चांगलं चांगलं. गणपती उत्सवात राहते. या नवरात्रीच्या म्हणजे मंथन आता आमच्या अंगमुख बधिर विद्यालय आहे, तिथे फराळाचं दिलं होतं दिवाळीचं मुलांना. अच्छा अच्छा. संस्थेतर्फे. ते तिकडे नालवाडीकडे तेच म्हणताय तुम्ही? तर मित्रांनो, थेट एवढंच आहे मंदिर. मला वाटलं की लहान असेल, पण इकडे ध्यान केंद्र पण निघालं आहे. अजून इकडे पण पुष्कळ मोठी जागा आहे. हे खाली राहतात, आम्ही वर राहतो. अच्छा अच्छा. इकडे राहण्याचं पण ठिकाण आहे. अजून वरती मोठं ध्यान केंद्रासाठी पण जागा आहे ना? रूम आहे ना मोठी? हा हॉल आहे, हॉल आहे म्हणते मोठं मंदिरात आपल्या आजोबा. अच्छा अच्छा. मग ही जी म्हणजे राहायला तुम्हाला जागा दिलं ते ट्रस्टकडून आहे ना तुम्हाला? अच्छा. तर कुटुंब राहते की कसं तुम्ही एकांत? कुटुंब आहे. अच्छा. हे एकटे आहेत. अच्छा अच्छा. आपले आजोबा आहे ना? अजून इकडे मंदिरात सेवा किती वर्ष झाले करताय मग आपले आजोबा? आम्ही दोघं सोबतच आलेलो आहे, 7 वर्ष झाले. अच्छा, 7 वर्ष झाले.
अच्छा अच्छा, चांगलं. हे कोणाला सांगत आहे तुम्ही आता? तुम्ही केरकरवाडीत राहता ना तुम्ही? इकडे आपलं देशमुखचं घर आहे, फ्लॅट आहे, तिकडल्या साईडने राहता ना तुम्ही? हो. तुम्हाला कसं ओळखतो मी? आता चेहरा बघितलेला आहे, पण आता तुम्ही बघितलं नसेल मला जास्त. हो. तर तुम्ही एवढ्या दूर कशाने आला? पैदल आले की कसं काय? रोज पायी पायी रोज रोज येतात काय? हो. बापरे. रोज राम मंदिरात येतात ते तिकडून इकडे. गोल बाजारातलं राम मंदिर. चांगलं आहे, चांगलं. वय किती असेल तुमचं? तरी 52च्या वरती. बापरे. हां 54 बरोबर नाही, 2 वर्ष वाढले, अजून 2 वर्ष वाढून जाणार. चांगलं आहे, चांगलं. चालू द्या, विश्राम घेऊन घ्या आता जरा. एवढ्या दुरून पैदल आले, थकले असेल तुम्ही. पाणी गिनी हवं आहे तुम्हाला? नाही, पाणी नाही हवं. तर मित्रांनो, एवढाच होता आपला व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून द्या. अजून बेल आयकॉन दाबून द्या, ज्याने की तुम्हाला अपडेट्स भेटत राहील. ठीक आहे. तर उद्या किंवा परवा आपण नवीन कंटेंटकडे वळूया. होऊन जाईल ते बरोबर. ठीक आहे. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्टे ट्यून्ड.